कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये 7 जुलैला जे काही घटना घडली आहे त्याच्यानंतर जे हल्ला झालेली आहे डॉक्टरांवरती आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनंतर जे गोष्टी घडली गेली आहे त्याच्यामुळं आपण एक दिवसाचा संप त्यावेळेला कल्याणचं अख्खं असोसिएशन सगळ्यांनी त्यावेळेला आपण केलं होतं। त्याच्यानंतर आत्ता सध्या राज्यस्तरीयवर इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, केम्स्वा, नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठ या सगळ्यांनी राज्यस्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट ब्रांच या सगळ्यांनी दखल घेऊन आपण सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 20 तारीख जुलैला 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत मंगळवारी संप करण्यात येतो आहे। हे आपण जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात, एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत। येणारे पेशंटला त्यांना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवून OPD क्लिनिक्स, फिजिओथेरपी क्लिनिक्स, डेंटल क्लिनिक्स आणि इलेक्टिव्ह ऑपरेशन सगळं प्रायव्हेट हॉस्पिटलचा बंद ठेवण्यात आहे। तर घटना घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आपण 1 दिवसाचा संप केला होता। आता आरोपींना अटक झाली, त्यांना जामीनही मिळाला, तर पुन्हा एकदा IMA कडून संपावर जाण्याचा निर्णय का घेण्यात आता जे काही अटक झाली आहे त्याच्यानंतर जे लिगली ॲक्शन घेतलं गेली आहे त्याच्यामधनं कुठलाही आमच्या डॉक्टरच्या असोसिएशनमध्ये कोणालाही असं काही सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं की जे काही ॲक्शन घेतलं गेली आहे ते असं वाटतं की काही कुठं कुठे ते कमी दर्जा जाणवला आम्हाला आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन असं गोष्टी काही घडलं नाही पाहिजे। जे काही मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही हे संप करण्यात येईल। आत्ताच एक बातमी आलेली आहे की रमेश म्हात्रेची हायकोर्टने जामीन रद्द केलेली, काय सांगणार? आता तुम्ही आता बोलल्यानंतर मला आता माहिती पडली, ते बघायला लागेल। त्याचं झाल्यानंतर मग आता आमचं काय प्रतिक्रिया असेल ते आम्ही तुम्हाला असं काय अपडेट भेटलं तर आम्ही देऊ तुम्हाला। त्या डॉक्टरांना लीगल सपोर्ट वगैरे काही देणार का IMAच्या वतीने किंवा ज्या संघटना आहेत तुमच्या? आम्ही ऑलरेडी लीगल सपोर्ट द्यायला तयार आहोत, तसं काही नाही आहे। आणि फक्त जसं तुम्ही आता मला बोललेत की हे फक्त जे रमेश म्हात्रेबद्दल जे तुम्ही बोलता त्यांच्या विरुद्ध नाही आहे, हे पूर्ण पुढे जाऊन असं कुठलीही गोष्टी घटना घडली नाही पाहिजे याच्यासाठी आमची मागणी आहे। जे मेडिकेअर ॲक्टला सक्त अजून चांगलं इम्प्लिमेंटेशनची गरज आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे सिक्युरिटी किंवा काउन्सिलर बोललो आपण किंवा आणि जे काही डॉक्टरांचा कमी दर्जा आहे त्याला सगळं व्यवस्थित पुरवठा करणं आपला गव्हर्नमेंटचं काम आहे, त्याच्याबद्दल आमचं मागणी आहे। सर, पुढची भूमिका असणार आहे कारण की तुम्ही म्हटलं 20 दिवसाचा तुम्ही टाइम देणार आहे, त्याच्यानंतर काय भूमिका? आता सध्या सोमवारी जे आपण स्ट्राईक करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं स्टेट लेवलचं सगळं असोसिएशनचं सगळं पार्टिसिपेशन आहे। जर आपण 9 तारीख ऑगस्टपर्यंत परत बघणार आहे, जर त्याच्यामधलं काही कुठलंही काय ॲक्शन किंवा अश्युरन्स काय गव्हर्नमेंटकडनं काय आलं नाही तर आपण पूर्ण मार्च म्हणून असतं मेडिकल असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि किंवा गव्हर्नमेंट असोसिएशनचे काही डॉक्टर्स आहेत ते पण आपल्या स्ट्राईकमध्ये सामील होतील आणि त्यावेळेला स्ट्राईक इनडेफिनेट म्हणजे कुठलेही कालावधीपर्यंत नहीं, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नहीं तोपर्यंत बेमुदत अपन चालू ठेवू। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं स्टार मैक्स न्यूज चैनल। मैं हूं अशोक राजपूत। देश विदेश की ताजा और सटीक खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और शेयर जरूर करें। धन्यवाद।